1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसतोय असा आरोप भाजपचा आहे। यावर अमोल कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही, त्याला प्रचारासाठी बोलावलं नाही असं अमोल कीर्तिकर यांनी स्पष्ट केलंय। मला असं वाटतं भाजपवाल्यांचं भरपूर लक्ष आहे माझ्या रॅलींवरती आणि माझ्या कामावरती, म्हणजे आम्ही कुठेतरी पुढे आहोत असं मला वाटतं। आणि एखादा प्रचार चालू असताना त्या रॅलीमध्ये कोण असतं कोण नसतं ह्याच्यामध्ये जे कोणी बाहेर येऊन सत्कार करतात किंवा आम्हाला भेटतात ते काय आम्ही काय त्यांना बोलवत नाही, ते स्वतःहून येत असतात। आणि मला असं वाटतं की आम्ही काय कोणाला अशा व्यक्तींना बोलवलं नव्हतं, मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही। आणि मला असं वाटतं की एवढंच जर का लक्ष त्यांनी ठेवलं असतं, म्हणजे ज्यांनी कोणी ट्विट केलं त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये आपण लोकांना काय कमिटमेंट केल्या होत्या, त्या कमिटमेंट पूर्ण झाल्यात की नाही झाल्यात, त्या झाल्या नसतील तर आता लोकांना उत्तर द्यायची नाहीत त्यांना। म्हणून अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार करण्याचं काम भाजपवाल्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे असं मला वाटतं। दरम्यान या घडल्या प्रकारासंदर्भात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेली आहे। 1993च्या स्फोटात मुंबईनं खूप काही गमावलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी। इक्बाल मुसा अमोल कीर्तिकर यांच्या प्रचाराच्या रॅलीत काय करत होता असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात येतोय। दरम्यान हा इक्बाल मुसा नेमका कोण आहे जाणून घेऊयात। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला तो एक गुन्हेगार आहे। दोषी इक्बाल मुसाला टाळा न्यायालयाकडून 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। सलीम कुर्लाला हत्यारं पुरवल्याचा इक्बाल मुसावरती गुन्हा दाखल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।